आपण पाहतो आहोत संस्कृतम आल्हादहा द्वादशी कक्षा हे पाठ्यपुस्तक. त्यामध्ये आपण पाहतो आहोत पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने आणि कोणत्या कोणत्या सदस्यांनी काम करून हे तयार केलंय त्या सर्वांची नावं आहेत. त्यानंतर सर्वप्रथम भारतस्य संविधानम प्रिएम्बल टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन, प्रस्तावना संस्कृत मध्ये, कारण संस्कृत ही भारताच्या संविधानामध्ये उल्लेख केलेल्या ज्या 13 राष्ट्रीय भाषा आहेत त्यामधली एक भाषा आहे. प्रस्तावना वाचूया आपण. वयम भारतस्य जनाः भारतम संपूर्ण प्रभुत्व संपन्नम समाजवादिनं संप्रदाय निरपेक्षम लोकतंत्रात्मकं गणराज्यं विधातुं तस्य समस्तान् नागरिकांश्च सामाजिकं आर्थिकं राजनीतिकं च न्यायं विचारस्य अभिव्यक्तेः आस्थायाः धर्मस्य उपासनायाश्च स्वतन्त्रतां प्रतिष्ठायाः अवसरस्य च समतां प्रापयितुं तेषु सर्वेषु च व्यक्तिगौरवस्य राष्ट्रस्य एकतायाः अखण्डतायाश्च सुनिश्चायिकां बन्धुतां वर्धयितुं कृतदृढसङ्कल्पाः अस्याम् अस्मदीयायां संविधानसभायाम् अद्य ख्रिस्तीये नवचतुर्नवैकतमे वर्षे नवंबर मासस्य 26तमे दिने 6002 तमे विक्रमसंवत्सरे मार्गशीर्षे शुक्लपक्षे सप्तम्यां तिथौ एतेन इदं संविधानम् अंगीकृतम् अधिनियमितम् आत्मार्पितं च कुर्महे. अशा प्रकारे भारतीय संविधानाची प्रस्तावना आपल्याला संस्कृत मध्ये दिलेली आहे. यानंतर प्रतिज्ञा, की जी आपण आतापर्यंत शाळेमध्ये असताना मराठी, इंग्लिश अशा भाषांमध्ये शिकलेलो आहोत, तर ही प्रतिज्ञा आपण संस्कृत मध्ये पाहूया. आपल्याला ती मराठीत पाठ असेलच. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, याप्रमाणे ही प्रतिज्ञा आपण लहानपणी शाळेत शिकलेलो आहोत, ती आता आपण संस्कृत मध्ये पाहणार आहोत. भारतो मम देशोऽयं भारतीयाश्च बान्धवाः परानुरक्तिरस्मिन् मे देशेऽस्ति मम सर्वदा समृद्धा विविधाश्चास्य या देशस्य परम्पराः सन्ति ताः प्रतिमे नित्यमभिमानोन्नतं शिरः प्रयतिष्ये सदा चाहम् आसादयितुमर्हताम् येन तासां भविष्यामि श्रद्धायुक्तः पदानुगः सम्मानयेयं पितरौ वयोज्येष्ठान् गुरुंस्तथा सौजन्येनैव वर्तेय तथा सर्वैरहं सदा स्वकीयेन हि देशेन स्वदेशीयैश्च बान्धवैः एकान्तनिष्ठमाचारं प्रतिजाने हि सर्वथा एतेषामेव कल्याणे समुत्कर्षे तथैव च नूनं विनिहितं सर्वं सौख्यमात्यन्तिकं मम. अशा प्रकारे आतापर्यंत आपण जी मराठीमध्ये प्रतिज्ञा पाहत होतो ती आता आपल्याला इथे संस्कृत मध्येही पाहायला मिळाली. यानंतर आपल्याला प्रस्तावनेमध्ये या आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कशा प्रकारे विविध पाठांचं संयोजन कसं केलं आहे याबद्दलची माहिती सांगितली आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात पहिल्याच पानावर जिथे संस्कृत आल्हादहा असं जे नाव आहे, संस्कृतम आल्हादहा, तेथे QR कोड आहे. स्मार्टफोनने आपल्याला दीक्षा ऍप याने पाठ्यपुस्तकातील हा जो QR कोड आहे तो सुद्धा स्कॅन करता येतो आणि मग तिथे जे
ऑडिओ किंवा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत ते आपल्याला पाहता येतात, यांचा उल्लेख या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. आपल्याला ह्या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासाने काय काय प्राप्त करायचं आहे ते क्षमता विधानांमध्ये लिहिलं आहे, की आपल्याला संस्कृतमध्ये जर एखादं ध्वनिमुद्रण आपण ऐकलं तर ते आपल्याला समजेल. जर आपल्याला नवीन संस्कृत जर संभाषण ऐकायला मिळालं तर आपल्याला ते समजेल. आपण संस्कृतमध्ये संभाषण करू शकू, चांगला उच्चारण श्लोकांचं करू शकू, नाट्यपाठ आपण साभिनय वाचू शकू अशा पद्धतीने. शिवाय आपण एखादं संस्कृतमध्ये संवाद किंवा प्रसंगाचं वर्णन लिहू शकू. शिवाय आपण दिलेल्या नाट्य उतार्याचं रसग्रहण किंवा रसास्वाद करू शकू. अशा पद्धतीने आपल्यामध्ये क्षमता निर्माण व्हाव्यात यासाठी या पाठ्यपुस्तकामध्ये अशा पाठांची योजना केलेली आहे. यानंतर अनुक्रमणिकेत आपण पाहतोय यामध्ये मंडल म्हणजे विभाग आहेत. त्यामध्ये प्रथम मंडलामध्ये जसं आपल्याला 11वीच्या पाठ्यपुस्तकात होतं की सुगम संस्कृतांमध्ये व्यावहारिक सूचना आणि व्यावहारिक शब्दस्तबक हे 2 पाठ आहेत. प्रश्नपत्रिकेमध्ये या प्रथम मंडलावर प्रश्न क्रमांक 1 सुगम संस्कृतम हा विभाग आणि त्यावर प्रश्न क्रमांक 1 या पद्धतीने मंडलांची जशी रचना आहे त्यानुसार प्रश्नपत्रिकेत प्रश्नांची रचना आहे. यानंतर द्वितीय मंडलम पद्यम, यामध्ये पद्यपाठ आहेत. 5 पद्यपाठ आपल्याला आहेत. अतिशय सुंदर आहेत पाठ हे. सुभाषित आहेत त्यामध्ये आणि त्यामध्ये काव्यांचाही समावेश केलेला आहे. यानंतर तृतीय मंडलम गद्यम, यामध्ये आपल्याला गद्य पाठ आहेत 3. यामध्ये भाषा संवाद हा पाठ्यपुस्तक रचना करणाऱ्यांनी संपादित केलेला पाठ आहे. प्राचीन काले प्रसाधनम हा सुद्धा, आणि प्रजापालनार्थम राजकर्तव्यांनी हा पाठ आपल्याला कौटिल्याच्या अर्थशास्त्रातून घेतलेला पाठ आहे. चतुर्थ मंडलामध्ये भारत विद्या साहित्य परिचय हा चतुर्थ मंडलम साहित्य परिचय हा भाग आहे, जेथे भारत विद्या आपण पाहिलं पाठ्यपुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे त्यावर आपल्याला ताम्रपट, प्राचीन नाणी, विविध गुहांमध्ये आढळलेली मूर्ती आणि चित्रकला, मोहेंजोदारो सारख्या प्राचीन संस्कृतींचे अवशेष आणि ताम्रपट, शिलालेख या सगळ्यांचा अभ्यास याविषयीची माहिती भारत विद्या या पाठामध्ये दिलेली आहे. नाट्य विशेषः यामध्ये आपल्याला संस्कृत वाङ्मयातील नाट्य साहित्याची माहिती दिलेली आहे. गेल्या वर्षी अशाच पद्धतीने 11वी इयत्तेमध्ये आपल्याला संस्कृत साहित्याचा जेव्हा परिचय करून दिला होता तेव्हा पद्य आणि गद्य अशा प्रकारच्या ग्रंथांची माहिती दिलेली होती. आता यावर्षी 12वी मध्ये आपल्याला नाट्य विभागाची संस्कृत मधील प्राचीन नाटकांची माहिती नाट्य विशेषः या पाठामध्ये दिलेली आहे. यानंतर पंचम विभाग पंचम मंडलम नाट्य कलशः, यामध्ये प्राचीन नाटकांपैकी 5 नाटकांतील उतारे आपल्याला दिलेले आहेत. यापैकी पहिले 3 जे उतारे आहेत त्यामधली मध्यवर्ती संकल्पना पुत्र संगम अशी आहे. मुलाची भेट वडिलांना कशी झाली हे सांगणारे उतारे आहेत. आणि या 5व्या मंडलात आणखीही 2 उतारे आहेत. एकूण 5 नाट्य उतारे. या नाट्य उतारांचं या वैशिष्ट्य, पहिल्या 3घांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये पुत्र संगम ही मध्यवर्ती संकल्पना आहे. तर उरलेली जी 2 नाटकं आहेत ही नाटकं आधुनिक काळातील लेखकांनी लिहिलेली
आणि आधुनिक काळात सुद्धा संस्कृत मध्ये कशी रचना होत आहे ही आपल्याला झलक मिळावी यासाठी घेतलेले हे नाट्य उतारे आहे. यानंतर षष्ठ मंडलामध्ये लेखन कौशलम या भागामध्ये आपल्याला चित्रपट वर्णन शिकवलेला आहे. आपल्याला इयत्ता 11वी मध्ये चित्रपट वर्णनम हा भाग होता, तसाच यावर्षी आहे. चित्रपट वर्णनामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या रसानुसार वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट असतात. काही चित्रपटांचं वर्णन आपण गेल्या वर्षी पाहिलं, आता आणखी काही वेगळ्या प्रकारच्या चित्रपटांचं वर्णन यावर्षी आपण शिकणार आहोत. वृत्तांत लेखन हा विभाग सुद्धा गेल्या वर्षी आपल्याला होता. त्यामध्ये आपल्याला निमंत्रण पत्रिका दिलेली असते. कार्यक्रम झाला आहे, आपण जाऊन आलोय कार्यक्रमाला असं गृहीत धरायचं आणि मग त्या कार्यक्रमामध्ये काय काय झालं याचं वर्णन वृत्तांत बातमी या स्वरूपात आपण लिहिणार आहोत. त्यासाठी गेल्या वर्षी आपल्याला काही प्रश्न दिलेले होते, सहाय्यक किंवा मार्गदर्शक प्रश्न दिलेले होते की त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधली दिलेल्या आपल्या निमंत्रण पत्रिकेवरून की आपल्याला हा वृत्तांत लिहिता येणं सोपं होतं. तर अशा पद्धतीने वृत्तांत लेखन आपल्याला शिकवलेलं आहे. यावर्षी आपल्याला ह्या मार्गदर्शक प्रश्नांचा आधार न घेता सुद्धा वृत्तांत लिहिता यावा अशा पद्धतीने आपण हा अभ्यास करणार आहोत. सप्तम मंडलम परिशिष्टम यामध्ये आपल्याला नामतालिका, समास तालिका, कृदंताहा तद्धितांताहा हा भाग गेल्या वर्षी जसा होता तसाच आहे. या भागावर आधारित प्रश्नपत्रिकेमध्ये असतो. अमरकोश आपल्याला दिला आहे समानार्थी शब्दांसाठी आणि सूचनेनुसार परिवर्तन करा हा भाग आपला व्याकरणातला जो प्रश्न असतो त्यासाठी आपण घेतो. हा सगळा भाग परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. यानंतर प्रार्थनेनी आपल्या या इयत्ता 12वीच्या अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहोत. आपण बघतोय आपल्या पाठ्यपुस्तकाचं स्वरूप, त्यासह आपण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप पण पाहून घेऊया. त्यामध्ये आपल्याला प्रत्येक विभागावर कसे प्रश्न येणार आहेत हे सांगितलं आहे. सर्वप्रथम प्रथम मंडल सुगम संस्कृत 6 गुण आहेत. वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये अचूक उत्तराला 1-1 गुण अशा पद्धतीचे वस्तुनिष्ठ प्रश्न इथे आहेत. त्यानंतर पद्य विभाग यामध्ये एकूण 12 गुण आहेत. आपण आतापर्यंत ज्या पद्धतीने पद्य विभागावर एक परिच्छेद दिला जातो आणि त्याखाली ज्याप्रमाणे आपण प्रश्न सोडवतो त्याप्रमाणे याही वर्षी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. गद्य विभागाला एकूण 9 गुण आहेत. पद्य विभागाचे जे 12 गुण आहेत त्यासाठी 5 पाठ आपल्याला द्वितीय मंडलामध्ये आहेत. गद्य विभागासाठी जे 9 गुण आहेत त्यासाठी आपल्याला 3 गद्य पाठ आपल्या तृतीय मंडलमध्ये आहेत. यानंतर साहित्य परिचय 8 गुण आहेत. हे सगळे गुण MCQ ज्याला म्हणतात, बहुपर्यायी प्रश्न, अशा प्रश्नांसाठी म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी आहेत. यासाठी साहित्य परिचय मध्ये आपल्याला भारत विद्या आणि नाट्य विशेष हे 2 पाठ आहेत. लेखन कौशलम हा षष्ठ मंडल हा विभाग, याला 16 गुण आहेत. यानंतर भाषाभ्यास हा प्रश्न आहे सप्तम मंडलम परिशिष्टम यामध्ये 12 गुण आहेत आपल्याला. मला असं वाटतंय की चौथा नाट्य विभाग ह्याबद्दल सांगायचं राहिलं
चौथा नाट्य विभाग जो आहे त्याला 13 गुण आहेत. नाट्य विभागावर सुद्धा असेच प्रश्न येणार आहेत की प्रथम एक उतारा दिलेला असेल आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. साहित्य परिचयाला 8 गुण, लेखन कौशलमला 16 गुण, भाषाभ्यासाला 12 गुण आहे. यानंतर अपठित गद्यम हा एक विभाग आहे की ज्यामध्ये आपल्याला एक गद्य उतारा जो आपल्या पाठ्यपुस्तकात नाहीये, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा एक उतारा दिला जाईल आणि या उतार्यावर 4 गुण आहेत. अशा प्रकारे एकूण 80 गुणांचा हा एकत्र 80 गुणांसाठी ही प्रश्नपत्रिका असणार आहे. म्हणजे लेखी आपल्याला प्रश्नपत्रिका सोडवायची आहे ती 80 गुणांची आहे. अर्थातच 20 गुण आपल्याला तोंडी परीक्षेसाठी आहे. वीस गुणांसाठी जी तोंडी परीक्षा होणार आहे ती कशा पद्धतीची आहे हे आपल्याला इथे दिलेलं आहे. यामध्ये श्रवण कौशल्याला 10 गुण आहेत. या श्रवण कौशल्यामध्ये शिक्षक पाठ्यपुस्तकातील पाठ्येतर रंजनी हा जो भाग आहे किंवा पाठ्यपुस्तकाच्या मागे शेवटी आल्हाद पत्रिका म्हणून एक संस्कृत वार्षिक पत्रिका दाखवलेली आहे, दिलेली आहे. यामधला उतारा शुद्ध आणि स्पष्ट हळूहळू वाचणार आहेत. शिक्षकांचा उतारा वाचून झाल्यावर त्या उतार्यावर आधारित प्रश्न ते विचारणार आहेत आणि त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही आपल्या उत्तरपत्रिकेवर लिहिणार आहात. अशा प्रकारे 5 प्रश्नांसाठी 5 उत्तरं आणि म्हणून इथे या श्रवण कौशल्याला 5 गुण आहेत. त्यामधला दुसरा भाग पाठ्यपुस्तकातील जो साहित्य विशेष हा भाग आहे म्हणजे चतुर्थ मंडलातले जे 2 पाठ आहेत त्या पाठांपैकी 10 शब्द शिक्षक आपल्याला म्हणून दाखवणार आहेत. ते ऐकून आपण ते आपल्या उत्तरपत्रिकेवर लिहिणार आहोत. म्हणजेच थोडक्यात ज्याला शुद्ध लेखन म्हणतात. श्रवण कौशल्यामध्ये पहिले 5 गुण होते ते श्रुत लेखनाला होते. दुसरे 5 गुण जे आहेत ते शुद्ध लेखनासाठी आहे. अशा प्रकारे श्रवण कौशल्याला एकूण 10 गुण आहेत. यानंतर भाषण कौशल्य यामध्ये आपण पाहतो आहोत की आपल्या तोंडी परीक्षेमध्ये पहिलं श्रवण कौशलम जे आहे त्यामध्ये 10 गुण आहेत. श्रुत लेखनाला 5 गुण आणि शुद्ध लेखनाला 5 गुण. भाषण कौशल्यामध्ये आपल्याला शिक्षकाने दिलेल्या एखाद्या विषयावर संस्कृत भाषेमध्ये भाषण म्हणून दाखवायचं आहे. हे अर्थातच भाषण आपण तयार करून तिथे पाठ म्हणून दाखवणं अपेक्षित आहे. त्यासाठी 5 गुण आहेत आणि पाठ्यपुस्तकातील 5 श्लोक म्हणून दाखवणे अपेक्षित आहे. हे 5 श्लोक पाठ म्हणून दाखवल्याबद्दल 5 गुण आहेत. अशा प्रकारे भाषण कौशल्यामध्ये पहिले 5 गुण निबंध वाचनाला आणि दुसरे 5 गुण हे श्लोक पठनाला दिलेले आहेत. अशा प्रकारे आपली तोंडी परीक्षा 20 गुणांची होणार आहे आणि हे 20 गुण
अर्थातच पैकीच्या पैकी गुण आपण मिळवणार आहोत. त्यासाठी लागणारा सराव आपण करणार आहोत. आपल्या तोंडी परीक्षेसाठी जे विषय निबंध म्हणून दाखवण्यासाठी आपल्याला हवे आहेत, ते इथे आपल्याला निबंध लेखनार्थम निर्धारिताः विषयाः म्हणून दिलेले आहेत. हे आपल्याला निबंध लेखनासाठी लेखी परीक्षेमध्ये येणार आहेत. तेच आपण तोंडी परीक्षेसाठी विषय ठेवूया, म्हणजे आपला लेखी आणि तोंडी दोन्ही परीक्षेचा सराव एकाच वेळी होईल. 8 विषय इथे दिलेले आहेत. सोपे आहेत आणि छान आहेत. मित्रम प्रीतिरसायनम, परोपकारः, मम प्रियः अभिनेता, मम प्रियः ऋतुः, मम प्रियः क्रांतिवीरः, मया अनुभूता आपत्तिः, भारतविद्या, महाराष्ट्र देशः. या विषयांपैकी मया अनुभूता आपत्तिः यामध्ये कोणत्याही आपत्तीविषयी आपण सांगू शकतो. भारतविद्या हा आपल्याला जो पाठ आहे त्याचा वापर करून आपण हा निबंध लिहू शकतो. मित्र, परोपकार, महाराष्ट्र या विषयांबद्दल आपण अनेक ठिकाणी मराठीत वाचलेलं असतं. त्याच्या मदतीने हे निबंध लिहू शकतो. आपला प्रिय अभिनेता आणि आपला प्रिय नेता, क्रांतीवीर नेता यांच्याबद्दल आपण सांगू शकतो. मम प्रियः ऋतुः, कोणताही ऋतू आपण इथे निबंधामध्ये वर्णन करू शकतो. अशा प्रकारे या विषयांवर आधारित तोंडी परीक्षा